नमस्कार मित्रांनो, थंबनेल तर तुम्ही वाचलंच असेल की आता वनरक्षकाची एक्झाम बहुतेक संपण्याच्या मार्गावर आहे. तर मग आता पुढे काय करायचं? तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही असे बहुतेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातात, काही करतात किंवा आता म्हणतात की आम्ही आता करणारच नाही, आम्ही आता सोडूनच देतो. एवढी मेहनत घेतली, 6 महिने 9 महिने. तर मित्रांनो, असं काही करू नका, असा कुठलाही विचार मनामध्ये येऊ नका. आत्ताच्या घडीला किती जागा निघाल्या, जवळपास 12,000च्या वर एवढ्या जागा आता चालू आहेत. जर तुम्ही ओव्हरऑल सगळ्या ज्या काही ऍड्स ओपन आहेत त्या ओपन ऍड्स जर बघितल्या आणि तिथे जर तुमचं क्रायटेरिया बसत असेल तर तुम्ही तिथे नक्कीच अप्लाय करावं असं माझं म्हणणं आहे. तर मध्ये कोणत्या जागा आहेत जर बघायला गेलं तर आता फॉरेन्सिक लॅबची, जसं की आपण एक व्हिडिओ पण बनवला होता, फॉरेन्सिक लॅबमध्ये चांगल्या जागा आल्या आहेत मित्रांनो, 10वी 12वी सायन्सवर. ओके, जर तुमच्याकडे 10वी पास असेल, 12वी सायन्स असेल तर त्याथे तुम्हाला वरिष्ठ सहाय्यक म्हणून चांगली पदाची नोकरी मिळते. ही गृह विभागाची ऍडव्हर्टाइज आहे मित्रांनो, आणि याच्यामध्ये पोलीस दलात तुम्हाला नोकरी मिळणार आहे. जसं की गृह विभाग, फॉरेन्सिक लॅब पोलिसांची जी काही असते त्याच्यात तुम्हाला याच्यात मिळणार आहे जागा. याच्यात परत तुमचं बीएससी केमिस्ट्री असेल तर तिथे पण तुम्हाला चांगली जागा आहे. ग्रे पेड मित्रांनो, याच्यामध्ये ग्रुप बीचा, जसं की ग्रुप बीचा ग्रेड पे असतो तेवढाच तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याच्यामुळे टीसीएस ही एक्झाम घेणार आहे आणि 200 मार्काचे हे पेपर होणार आहे. 100 प्रश्न तुम्हाला असणार आहे. त्यामुळे तुम्ही इथे फॉर्म भरून घ्या. वयोमर्यादा 18 ते 38, 18 ते 43 अशी आहे. मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, गणित आणि तुमचं टेक्निकल नॉलेज या सगळ्यांवर इथे क्वेश्चन विचारले जाणार आहे. त्यामुळे आपला अभ्यास तर चालू आहे, त्यामुळे इथे फॉर्म तुम्ही नक्की भरा. मी त्यावेळेस पण विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट केली होती. त्याच्यानंतर मित्रांनो, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयामध्ये जागा निघाल्या आहेत, तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकता. गट क ची जागा इथे निघाल्या आहेत. टीसीएस एक्झाम घेणारे 10वी 12वीवर, 9वीवर सुद्धा इथे तुम्हाला जागा आहेत मित्रांनो. बघा, अजून काय पाहिजे की जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही तिथे नक्कीच अप्लाय करा. येथे पण 18 ते 38 तुमचं वयोमर्यादा, 18 ते 43. याच्यामध्ये एक्झाम फी जी येते 1000 रुपये आणि 900 रुपये अशी घेण्यात येते. त्याच्यानंतर जर आपण सेंट्रलचा विचार केला तर सेंट्रलमध्ये रेल्वेच्या जागा अजून ओपन आहेत मित्रांनो. रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या जागा आहेत की जे आपल्या काही टेक्निकल म्हणजे ITI वगैरे जे काही डिप्लोमा असतात अशा विद्यार्थ्यांसाठी इथे चांगली संधी आहे रेल्वेमध्ये मित्रांनो. खूप काही जागा आहेत रेल्वेमध्ये, त्यामुळे 5096 जागा आहेत इथे आहेत मित्रांनो. जवळपास तेवढ्या जागा असतील तर तुम्ही नक्कीच तिथे अप्लाय करा. आपल्या झोनमध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. याची लास्ट डेट मित्रांनो 19 फेब्रुवारी म्हणजे सोमवारपर्यंत तुम्हाला तिथे ऍप्लिकेशन करायचे. तेवढं फटाफट आजच जा, आजच ऍप्लिकेशन करून द्या. जर अजून बघायला गेलं तर ज्या विद्यार्थ्यांकडे 12वी पास आहे, 12वी सायन्स आहे, डी फार्मसी, अशा विद्यार्थ्यांसाठी दिल्लीमध्ये त्यांचे जे काही हेल्थ डिपार्टमेंट आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट आहेत तिथे 2 प्रकारच्या जागा इथे तुम्हाला बघायला मिळतात. एक्झाम फी जी आहे इथे, एक्झाम फी फक्त 100 रुपये आणि तिथे त्याच्यानंतर तुम्हाला चांगला परमनंट जॉब मिळणार आहे. ज्यांच्याकडे 12वी सायन्स किंवा डी फार्मसी वगैरे अशा विद्यार्थ्यांसाठी इथे चान्स आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आपण कंटिन्यू तुमच्यासाठी, जर तुम्हाला अजून कुठली सिरीज किंवा काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच आपण आपल्या इथे खाली कमेंटमध्ये कळवत जा. मी नक्कीच त्याचा रिप्लाय करत जाईल. त्यामुळे कंटिन्युटी आपल्या दोघांमध्ये राहणार आहे. आपले जे काही विद्यार्थी आहेत आणि माझ्यामध्ये, आपल्यामध्ये ही कंटिन्युटी असणार आहे आणि ती आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे. जोपर्यंत तुम्ही लागत नाही, तुमचे जे काही डाऊट्स असतील, काही असतील तर ते नक्कीच कळवा. व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश होता की विद्यार्थी, आता जे विद्यार्थी डिस्क्वालिफाय झाले वनरक्षकामध्ये त्यांच्यासाठी संधी तर आहेच, अजून छोट्या छोट्या ऍडव्हर्टाईज खूपच येणार आहेत. त्यामुळे अभ्यास चालू ठेवा. अजून काही लागत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण नक्कीच त्याच्यावर सोल्युशन काढत जाऊ. जय सत.